बघितलं की लाल रंगाचा किडा आपला काढून झाला, म्हणजे हा बघा, हा पण काढून झालाच. तुम्ही याचं छान चित्र काढलंच असाल जी मला नक्की खात्री. आता आपण एक म्हणजे कडेने उडणारं फुलपाखरू हे सोपं कसं काढायचं हे बघूया. पण तुम्हाला प्रश्न पडेल ही इतकी सोपी सोपी चित्र का दाखवते, पण त्याच्या मागचं कारण असं की आपल्याला आता ह्याच्यानंतर काय काढायचं आहे की ह्युमन फिगर म्हणजे माणसाच्या आकृत्या. त्याच्यासाठी आपल्या कलरिंगची प्रॅक्टिस नीट होण्यासाठी आणि नीट आपलं ड्रॉइंग येण्यासाठी आपण ही छोटी छोटी जेव्हा काढतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स खूप वाढतो. अरे वा, हे खूप सोपं आहे, आपलं हे काढून झालं. म्हणजे आपल्याला असं वाटतं, म्हणजे मलाही लहानपणी वाटायचं की अरे वा, एक चित्र काढून झालं, मग आपल्याला खूप समाधान मिळतं. आणि मग आपण जेव्हा पुढचं काढतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स अजून दुप्पट झालेला असतो. तिसरं काढाल तेव्हा अजून तो वाढलेला असेल. त्याच्यासाठी आपण हे शिकतोय आता, म्हणजे हे उगीच आपण टाइमपास म्हणून काहीच शिकत नाही. तर आता आपल्याला तुम्हाला एक फुलपाखरू दाखवणार आहे. म्हणजे साधं कडेने फुलपाखरू कसं काढायचं ते तुम्हाला मी दाखवते. काढायला एकदम सोपं आहे. आधी एक आपण गोल काढून घ्यायचा, त्याच्यानंतर अजून एक आपण गोल काढायचा, पण तो जर असा ह्याच्या आत असा गेला तरी चालतो, किंवा नाही गेला तरी काही चुकीचं नव्हे. आणि त्याच्यानंतर त्या फुलपाखराचं जे पोट आहे त्याच्यासाठी असा एक कर, इथून एक कर काढायचा आणि मग ही खाली आपला एक गोल येईल. हे झालं सोपं. त्याच्यानंतर फुलपाखराला आपण बरेचदा बघतो की असे दोन पंख असतात, म्हणजे एका बाजूला दोन आणि दुसऱ्या बाजूला दोन, असं म्हणजे एक छोटा एक मोठा. आपण तसंच सेम काढायचं. इथून एक सरळ रेषा काढायची, इथून एक गोल, इथून एक गोल काढायचा, अजून एक गोल काढायचा आणि ही रेषा ह्या गोलाला जोडायची. म्हणजे हा झाला त्याचा एक पंख. दुसरं काय करायचं, ह्या रेषेच्या बाजूनेच असा एक गोल काढायचा आणि तो इथे जाऊन जोडायचा. हे झालं. आणि त्याच्यानंतर त्याचे इथे हे दोन पाय काढायचे, फुलपाखराचे हे दोन अँटिना काढायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर अशी काही काही नक्षी असते, ही तुम्ही काही वेगवेगळी काढू शकता. म्हणजे मी काढते असंच काढायचं असं नव्हे, पण तुम्हाला कसं काढायचं ह्याची एक आयडिया ह्याच्यातून नक्की येईल. आणि हे त्याच्या पोटावर अशा रेषा काढून घ्यायची. आणि आपण ह्याला असा डोळा सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि हे त्याचं तोंड, ज्याला फुलपाखरू. आणि आपल्या आता दाखवल्याप्रमाणे ह्याला स्केच पेनने व्यवस्थित बॉर्डर आपण करून घेणार आहोत. आणि आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत की आपण हे एक टिश्यू पेपर घेऊन ठेवूया, की आपण त्याच्यासाठी आपल्याला स्मच करायला लागेल. आपण मागच्या ह्याच्यात टेक्निकमध्ये बघितलेलं की दोन रंग मिक्स कसे करायचे. तर त्याच्यासाठी आता मी काय करणार आहे, पिवळा आणि केशरी ह्या दोन रंगाचा त्याचा पंख रंगवणार आहे. आणि अजून मला कुठचा रंग मला रंगवायचा की जांभळा रंग. फुलपाखरू हे कुठच्या विविध रंगांचं असतं, त्याच्यामुळे त्याला काय रंगांचं बंधन नाही. तुम्हाला जो रंग आवडेल त्या रंगाने तुम्ही रंगा. हे माझ्या आवडीचं मी कलर घेऊन आत्ता तुम्हाला रंगवून दाखवते. तर मी काय करणार आहे, ह्याच्या पोटाला हा थोडासा रंग देणार आहे, हा खालच्या वगैरे. हा मी आता हलका रंग का दिला, कारण आपण टिश्यू पेपर इथे वापरणार आहोत, त्याने हा रंग आपण असा नीट स्प्रेड करू शकतो ह्याच्यासाठी. त्याच्यानंतर हा इथे मी केशरी रंग देणार आहे. हा मी अर्ध्या भागानेच देते, कारण आपण त्याच्यावरती मला पिवळा रंग द्यायचा आणि तो ह्याच्यात मला मिक्स करायचा, त्याच्यासाठी. मग अशी आपण मागे बघितल्याप्रमाणे आपण बोटाने सुद्धा छान मिक्स करू शकतो. तुम्ही ह्याच्याऐवजी काही वापरा, म्हणजे बर्ड्स वापरा किंवा
कापूस दाखवलाय तो वापरा किंवा कॉटनचं कापड सुद्धा वापरू शकता. त्यामुळे नीट मिक्स झालेले आपल्याला दोन रंग छान दिसतात आणि आपण जितकं छान करू तितकं आपल्याला ते बघायलाही छान वाटतं. आणि मी हे मधला भाग मला आवडतो जांभळा रंग, त्यामुळे मी हे जांभळा रंग नाही, कारण फुलपाखरं ही विविध रंगांची असतात, त्याला काही नसतं की ह्याच रंगाचं. हे इतकं सोपं आहे काढायला आणि तुम्ही हे नक्की काढू शकता. तर ह्याच्या पुढे आपण काय बघूया की एक छोटी गोगलगाय कशी काढायची, म्हणजे आपली विविध आकारांची प्रॅक्टिस होईल आणि हाताला आपल्याला कॉन्फिडन्स येईल. तर आपण आता गोगलगाय काढून बघूया. तर ती काढायची कशी, तर आपण चकली एक काढलेली असते, ती अशी एक चकली काढून घ्यायची फक्त. ते झाल्यानंतर इथे गोल काढून ह्या चकलीच्या इथून असा न्यायचा, म्हणजे हा आकार एक काढून घे. मग हे खाली जाऊन इकडे टेकवायचं आणि मग हे तिचे दोन अँटीना आणि हे तिचे दोन छोटे डोळे. हे काढायला इतकं सोपं आहे, म्हणजे आपण इतकं छान काढू शकतो. आणि तुम्ही याला तोंडही काढू शकता. आपण आता काय करणार, नेहमीप्रमाणे स्केच पेनने बॉर्डर करणार. आणि तुम्ही कुठच्या रंगात रंगवा, आता रंगवायला काही बंधन नसतं. आता मी कुठच्या रंगात रंगवू, तर मी हिरवा आणि हा चॉकलेटी असे दोन रंग घेते. हा मी वरती हा रंग देते. आणि ह्याच्यावर ह्या स्क्रॅपरने एक वर चाललं, जसं म्हटलं काय मागे शिकवलं आपण की काढू शकतो तसं करायचं. त्याच्यानंतर एकदा हा हिरवा किंवा हा हिरवा कुठचाही रंग, तर मला हा द्यायचा आहे, मग मी हा देते इथे. ह्याच्यानंतर आपण अजून एक बघूया की एक छोटा म्हणजे कोंबडीचं पिल्लू किंवा चिकन ज्याला आपण म्हणतो ते कसं काढायचं. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे, एक छोटा गोल काढायचा वरती. हा छोटा गोल काढून झाला की त्याच्या खाली ह्याच्यापेक्षा जरा मोठ्या आकाराचा पण लंब गोल असा काढायचा. त्याच्यानंतर त्याच्या दोन बाजूचे दोन पंख, ते कसं काढायचं, इथून एक सरळ रेषा, इथून एक सरळ रेषा, इथे अर्ध सर्कल, इथे अर्ध, तसंच ह्या बाजूने पण दोन पंख असतात ना त्याचे कारण. त्याच्या डोक्यावर एक छोटा तूर असतो, तोही आपण काढू शकतो असा. त्याच्यानंतर त्याचे दोन छोटे छोटे डोळे आणि त्याची चोच काढण्यासाठी एक त्रिकोण काढायचा आपण, दोन गोल आणि मध्ये एक त्रिकोण. ह्याने त्याचं तोंड खूप छान तयार होतं. त्याच्यानंतर त्याचे खाली दोन पाय करण्यासाठी ह्या दोन उभ्या रेषा, ह्या दोन उभ्या रेषा, इथून एक असं असं आणि असं, परत ह्या बाजूला हे झालं आणि इथे एक अशी छोटी रेषा. मग याचं चित्र ड्रॉइंग करून याचं पूर्ण झालं. आता आपण काय करणार, नेहमीप्रमाणे ह्याला स्केच पेनने बॉर्डर करायची, व्यवस्थित बॉर्डर करायची, कुठेही आपल्याला घाई करायची नाही बॉर्डर करताना. हे त्याचं पोटाचं झालं, हे त्याचे पाय. आता हे कुठच्या रंगाचं असतं, तर पिवळ्या रंगाचं असतं बरेचदा, पण हा मी पिवळा घेतलाय. त्याची चोच रंगवायला हा एक लाल रंग आणि त्याचे पाय रंगवण्यासाठी चॉकलेटी रंग, हे तीन रंग मी घेतले जे की मी रंगवण्यासाठी वापरणार आहे. आता पिवळ्या रंगाने त्याचं तोंड आणि हे बाकीचे म्हणजे त्याचे पंख वगैरे आपण रंगवून घेऊया.
त्याच्यानंतर ह्या चॉकलेटी रंगाने त्याचे पाय खूप छोटा आहे, त्याच्यामुळे बाहेर जाणार नाही ह्याची आपण रंगवताना काळजी घ्यायची. आणि ह्या लाल रंगाने त्याची छोटीशी चोच त्याची तोर झालं आपलं. हे इतकं सोपं आहे काढायला, पण आपण काय करतो, घाबरत असतो, कारण आपण हे डायरेक्ट बघतो, आपल्याला माहिती नसतं की हे कसं काढायचं ह्याच्यासाठी. आणि आता आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडणारी कार्टून्स काढणार आहोत. म्हणजे जसं की मला डोरेमॉन आवडतं, मिकी माऊस आवडतं, तर ही आपण 2 कार्टून कशी काढायची ते बघूया. ही सुद्धा ह्या बेसिक शेपचा वापर करून काढणार आहोत. ह्याच्या पुढे आपण त्याच्यानंतर म्हणजे माणसाची चित्र काढण्यासाठी जे मेमरी ड्रॉइंग आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला शाळेत विषय देतात की पावसात भिजणारी मुले किंवा भाजी मार्केट, धावणारी मुले, फुटबॉल खेळणारा मुलगा, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, अरे बापरे हे कसं काढायचं. तर त्याच्यासाठी आपण ह्याची प्रॅक्टिस करू आणि मग आपण ती खूप छान पद्धतीने आपण सगळं काढू.